शालेय शिक्षणाच्या झालेल्या दुरावस्थेचा देखील ओझरता उल्लेख केलेला आहे। पण आता आपण विषय काढलेलाच आहे, त्यामुळे मी एवढंच सांगतो, शालेय शिक्षणाची दुरावस्था झालीच होती, पण ती कधी झाली होती? तुमच्या सरकारच्या कालावधीत। केंद्र सरकारच्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स मध्ये 2017 ते 2019 या कालावधीत महाराष्ट्र पहिल्या लेवलवर होता, पहिल्या क्रमांकावर होता, म्हणजे अव्वल दर्जाचा होता। मात्र महाविकास आघाडी सरकार महाविकास आघाडी आणि या सरकार सत्तेत आल्यानंतर शिक्षण व्यवस्थेची घसरण होण्यास सुरुवात झाली आणि 2021-22 साली राज्य तिसऱ्या लेवलवर विजयराव गेलं, म्हणजे थर्ड क्लास वर गेलं। डिजिटल स्कूल आणि वर्ल्ड क्लास शिक्षणाच्या गमजा आणि गप्पा मारणाऱ्यांनी प्रत्यक्षात शिक्षण व्यवस्थेला थर्ड क्लास वर नेऊन ठेवलं होतं। ही वस्तुस्थिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।